नमस्कार मित्रांनो, ठाकरे सेनेला धक्का देण्याची तयारी. कारण मुंबई महानगरपालिकामध्ये आता निवडणूक 2025च्या महाराष्ट्र राजकारणाच्या एका लिटमस टेस्ट करणार आहेत. विशेषतः दोन्ही शिवसेनेकडनं ही निवडणूक महत्त्वाची आता ठरणार आहे. कारण शिवसेनेच्या फुटीनंतर आता पहिल्यांदाच दोन्ही पक्षातील शिवसैनिक निवडणुकीमध्ये भिडणार आहेत. दोन्ही शिवसेनेचे राजकीय भवितव्य ही निवडणूक अधोरेखित करणार आहेत. शिवसेनेच्या या फुटणीनंतर महाराष्ट्राच्या एका राजकारणाला एक वेगळं असं वातावरण निघेल अनपेक्षित आहेत. युती आघाडी झाली कारण मुंबई महानगरपालिका तसेच आमचा हा बालेकिल्ला असल्याचं सांगत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच थंड एक थोपाटले होते. विधानसभेमध्ये शिंदे सेनेत यश मिळवत आहेत आणि ठाकरे सेनेचा हा दावा खोडून काढला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे सेनेचं काही प्रमाणामध्ये एक सेटबॅक बसला होता, तरी देखील मुंबई महापालिकेमध्ये ठाणे पॅटर्न एक राबवल्याचं आता दिसत आहे. कारण शिंदे आता सेना कमबॅक करण्याची शक्यता आता नाकारता येत नाही. कारण हे सर्व गोष्टी घडत असताना देखील स्थानिक स्वराज्य आणि संस्थेच्या एका निवडणुकीमध्ये लवकरच आता वाजवणार यश. कारण सध्या राज्याच्या राजकारणामध्ये ठाणे पॅटर्न शब्दकानी पडत आहेत. ठाणे पॅटर्न एकनाथ शिंदेचे एक खास एक रणनीती आहे. कारण महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे विशेषतः पॅटर्न आता राबवून शिवसेनेचे शिंदे त्यांच्या ताब्यामध्ये एक महापालिका आता ठेवली आहे. कारण हाच ठाणे पॅटर्न शिंदे एक मुंबईमध्ये महापालिकेच्या एक निवडणुकीमध्ये राबवणार आहेत. कारण स्थानिक समस्यावर सोडवण्यावर एक ठाणे पॅटर्न भर देण्याची शक्यता आहे. कारण विविध समाज घटकांच्या वतीने जोडून त्यांची समस्या सोडवणे आगामी मुंबईमध्ये महापालिकेच्या एका पार्श्वभूमीवर शिंदेनेच्या एक सुरुवातीला एक बैठकीची मित्रांनो सूत्र लागली होती. अतिशय एक सूक्ष्म असं नियोजन ठरलं होतं या पॅटर्नचे. त्यामुळे थेट नागरिकांशी संपर्क साधून एक स्थानिक समस्या सोडवण्यात येत आहेत. ठाण्यातील शिंदे ही रणनीती आता मुंबईवर राबवली जाणार आहेत. कारण एकनाथ शिंदे पक्षनेत्यासोबत बैठका घेऊन त्यांना जबाबदार वाटलेले आहेत. कारण आतापासून घामाला लागेल. कारण ठाण्यातील विविध विकास कामे उदाहरणार्थ पाणी पुरवठा असेल, योजना, कचऱ्यांचे वर्गीकरण, त्यांची विल्हेवाट करणे अशा अनेक योजना यशस्वी ठरल्या आहेत. ठाणे पॅटर्नमुळे एक स्थानिक पातळीवर देखील शिंदेचं संघटन मजबूत आहे. आणि ठाणे पॅटर्न म्हणजे नेमकं काय, आणि यावेळेला देखील ठाणे पॅटर्न महानगरपालिकेमध्ये शिंदे यांनी विविध जाती समाज व्यवसायावरनं तयार केले असून प्रत्येक सेलमध्ये त्यांच्या गटामध्ये एक प्रतिनिधी नेमणूक करतात. कारण समस्या सोडवण्यासाठी असतात. कारण आहेत मजूर संघटना, व्यापारी या वारकरी मंडळाच्या एक सेल स्थापन करून त्यांच्याशी नेहमीच संपर्क साधण्यासाठी ठाणे पॅटर्न एक ठाण्यावर शिंदे सेनेचे पकड मजबूत करत आहेत. सध्या 25 ते 30 सेल तयार करून यांच्यामध्ये सेलचा फायदा होत आहे. आगामी निवडणुकीनंतर आता हे सांगण्यात येत आहे की ज्योतिषाची गरज नाही. कारण उत्तर भारतावर देखील माथावर डोळा आहेत. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या एका पार्श्वभूमीवर मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असा वाद आता निर्माण झालेला होता. हिंदीच्या ही सक्तीवरनं उद्धव ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेत मराठी आमदारांना त्यात साथ दिली होती. एकनाथ शिंदे उत्तर भारतीय मतांसाठी मोठा डाव टाकला होता. मुंबईमधील उत्तर भारतीय आणि एकाच मंचाच्या प्रमुख पदावरील शेकडो कार्यकर्त्यांना देखील त्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला होता. शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांशी संलग्न असलेल्या का भारतीय एकात्मता मंचाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते पक्षात प्रवेश केले होते. मुंबई, ठाणे, कल्याण, मीरा भाईंदर, नालासोपारा अगदी अशा काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर भारतीय राहतात, जे विविध प्रलंबित प्रश्नांचे प्राधान्याचे निराकरण करून विश्वास देत शिंदे आहेत. मुख्यमंत्री असताना देखील मी केलेल्या विकास कामावर प्रभावित होऊन देखील शिवसेनेचे दाखल झाले होते. आता आपण सर्वजण परिवार म्हणून असं परस्पर सहयोग देणार आहोत आणि हे देखील त्यांना सांगितले होते. तर मित्रांनो, असं काही सर्व गोष्ट आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्कीच घडेल, काय कळणार आहे. तोपर्यंत आपले मत व्यक्त करा कमेंट बॉक्समध्ये.